स्वामी महाराजांची दररोजची सकाळची नित्यसेवा आपण सर्व स्वामी भक्तांनी घरामध्ये कशी करायची बघा. स्वामी महाराजांच्या दर्शनाने, स्वामींच्या सेवेने जर आपल्या दिवसाला सुरुवात झाली तर नक्कीच आपल्या मनाला शांती मिळते आणि आपला दिवससुद्धा आनंदात जातो. तर आजच्या व्हिडिओमार्फत बघा, प्रत्येक स्वामी भक्तानं सकाळच्या वेळेला स्वामी महाराजांची नित्यसेवा, घरामध्ये पूजा सेवा कशी करायची याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज हे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत. ह्या जन्मामध्ये आपण स्वामींचे सेवेकरी आहोत आणि स्वामींची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला मिळालेलं आहे. प्रत्येक स्वामी भक्तानं बघा, आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांची नित्यसेवा ही दररोज न चुकता करावी. कमी वेळामध्ये तुम्ही सेवा करा, पण सेवा सकाळच्या वेळेला नक्की करत जावा. सेवा केल्यामुळं आपल्या आयुष्यातील अडचणी, संकटे नक्कीच दूर होतात बघा. त्याचप्रमाणे बघा, जेव्हा आपण सकाळची नित्यसेवा घरामध्ये करत असतो त्यावेळेला स्वामी महाराजांना न चुकता आपल्याला अशी एक वस्तूसुद्धा अर्पण करायची आहे बघा, की जी वस्तू अर्पण केल्यामुळं स्वामींचं आणि आपलं नातं घट्ट होत राहतं. स्वामी महाराजांचा आपल्यावरती अखंड कृपाशीर्वाद राहतो आणि आपल्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी हे स्वामी महाराज घेत असतात. ज्या घरामध्ये स्वामी महाराजांची नित्यसेवा दररोज सकाळी न चुकता केली जाते, काय असे नियम आहेत, त्या नियमाचं पालन करून आपल्याला ती नित्यसेवा करायची असते. खूप महिलांकडनं ह्या चुका होत असतात, कारण आपण स्वामींची नित्यसेवा तर घरामध्ये करतो, पण सेवा करताना आपल्याकडनं काही अशा बारीक गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही आणि त्या आपल्या हातून नकळत चुका होत असतात. तर बघा, सकाळी आपल्याला स्वामी महाराजांची कोणती नित्यसेवा करायची आहे की जी सेवा केल्यामुळं आपल्या घरामध्ये सुद्धा एक सकारात्मकता येते बघा. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वामींच्या सेवेमध्ये, स्वामींच्या पूजेमध्ये इतकी ताकद आहे की त्या घरामध्ये वाईट शक्ती, वाईट बाधा कधीही प्रवेश करत नाही. त्या घरामध्ये सुख समृद्धी येते. ज्या घरामध्ये स्वामींची सेवा केली जाते त्या घरामध्ये सुख समृद्धी येते. घरामधील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश येते आणि घराची दिवसेंदिवस प्रगती होत जाते. स्वामींना कधीही बघा मोठमोठी पूजा हवी नसते, तर स्वामींना काय हवं असतं आपल्याकडनं, तर आपली श्रद्धा, आपला खरा भाव स्वामींना हवा असतो. यासाठी सांगते की घरातून जेव्हा पण तुम्ही काही कामानिमित्त घरातून बाहेर पडणार आहे, जे दादा असतील बघा, जे बाहेर जॉब करतात किंवा काही अशा महिला आहेत की ज्यांना पूजा करण्यासाठी, सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही, घरातली कामं आहेत, बाहेरचा जॉब आहे, तर अशा महिलांनी सुद्धा वेळात वेळ काढून नित्यसेवा सकाळची एक 10 ते 15 मिनटं लागतील किंवा जास्तीत जास्त अर्धा तास तुम्हाला लागू शकतो, पण सेवा ही न चुकता करत जावा. सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं बघा. आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती असणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण स्वामींच्या मार्गातील थोडेसे का होईना पण सेवा आपण अगदी श्रद्धेनं आणि मनापासून करतो बघा, तेव्हा आपल्या आयुष्यात येणारी जी अडचणी असतात, जे संकट असतात, ती नक्कीच दूर होतात आणि स्वामी महाराज आपल्यासोबत कायम राहतात. स्वामींचा एक कृपाशीर्वाद आपल्याला मिळतो आणि स्वामींसोबत आपलं नातं अधिक घट्ट होत जातं. यासाठी प्रत्येक महिलेला सांगते, प्रत्येक दादांना मी सांगते की नित्यसेवा घरामध्ये तुम्ही आवर्जून करत जावा सकाळची. आता सकाळच्या वेळेमध्ये आपल्याला कोणती नित्यसेवा करायची आहे स्वामींची, तर बघा, सकाळी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर आपली जी काय कामं असतील ती सर्व करून घ्यायची. त्यानंतर पहिल्यांदा आपल्या देवघरामधली देवांची पूजा करून घ्यायची. आपल्या स्वामींची जर मूर्ती असेल तर मूर्तीला जर तुम्हाला दररोज अभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या गुरुवारी सुद्धा स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. आणि ज्या वेळेला सण असतो बघा किंवा असे मोठमोठे उत्सव असतात त्या दिवशी सुद्धा स्वामींच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे. दररोज जरी स्वामींची मूर्ती तुम्ही स्वच्छ पाण्यानं स्नान घालून जरी ठेवली ना देवघरामध्ये तरी सुद्धा चालेल. सर्व देवांना स्नान घाला, सर्व देवांची पूजा करा. स्वामींना अष्टीगंध तुम्हाला न चुकता दररोजच्या नित्यसेवेमध्ये लावायचा आहे. अष्टीगंध न लावता पूजा कधीही करायची नाही बघा. त्याचप्रमाणे स्वामी महाराजांचं आवडीचं ही नात, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वामींना ही नात तर विशेष प्रिय आहे. तर स्वामींना ही नात तर सुद्धा तुम्हाला न चुकता दररोजच्या नित्यसेवेमध्ये अर्पण करायचं आहे. आता तुम्हाला सांगते की तुमच्या घरामध्ये नैवेद्य सुद्धा अर्पण करायचा असतो. तर नैवेद्यामध्ये तुम्ही काय अर्पण करू शकता. आता सकाळची वेळ असते, जर तुम्हाला शक्य असेल तर गोड शिरा बनवून स्वामींना तुम्ही नैवेद्यामध्ये अर्पण करा. नसेल शक्य तुम्हाला बनवणं तर तुम्ही साधी दूध खडीसाखरचा नैवेद्य जरी स्वामींना अगदी श्रद्धेनं आणि मनापासून अर्पण केला ना तरी सुद्धा स्वामी नैवेद्य स्वीकारतात.
फक्त तुम्हाला एकाच गोष्टीची काळजी घ्यायची, तुम्ही दूध साखरेचा जरी नैवेद्य अर्पण करत असला किंवा साधं दुधाचा नैवेद्य जरी अर्पण करत असला, साधं काही असेल तुमच्या घरामध्ये, त्याचा नैवेद्य तुम्ही स्वामींना अगदी श्रद्धेनं अर्पण करता किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य अर्पण करता. हा नैवेद्य अर्पण करत असताना आवर्जून त्याच्यावरती तुळशीचं पत्र म्हणजे तुळशीचं एक पान तुम्हाला नक्की ठेवायचं आहे आणि त्यानंतर स्वामींना नैवेद्य अर्पण करायचं आहे. आता दररोजच्या सेवेमध्ये, दररोजच्या पूजेमध्ये बघा, स्वामींच्या आवडीची वस्तू स्वामींना अर्पण करा, की ह्यामुळं काय होतं तर आपली पूजा पूर्ण होते आणि स्वामी महाराजांना सुद्धा आपण जी वस्तू अर्पण करतो बघा, ती वस्तू जेव्हा स्वामींना आपण अर्पण करतो ना, तेव्हा स्वामी सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात. स्वामी खुश होतात की आपल्या प्रिय भक्तांना आपल्यासाठी ह्या वस्तू अर्पण केलेल्या आहेत. यासाठी सांगते की आवर्जून स्वामींना नित्य पूजेमध्ये, सकाळच्या पूजेमध्ये तुम्ही आवर्जून स्वामी महाराजांना पिवळ्या रंगाचं एक तरी फूल नक्की अर्पण करत जावा. स्वामी महाराजांना सोनचाफा आवडतो बघा, तुम्ही झेंडूचं पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करू शकता, तुम्ही गुलाब स्वामींना अर्पण करू शकता. पण जर तुम्हाला पिवळ्या रंगाचं जर फूल मिळालं तर आवर्जून अर्पण करा, कारण पिवळ्या रंगाचं जर फूल जर तुम्ही स्वामींना नित्यसेवेमध्ये दररोज न चुकता जर अर्पण केलं ना, तर नक्कीच बघा स्वामी तुमच्यावरती कायम प्रसन्न असतील बघा. कारण आपण जे जे स्वामींसाठी करतो ना, म्हणजे सेवा करतो किंवा स्वामींच्या आवडीच्या वस्तू स्वामींना अर्पण करतो, जे पण स्वामींची सकाळची नित्य पूजा करत असतो, नित्य सेवा करत असतो, हे सर्व स्वामी महाराज बघत असतात की कोणता भक्त किती श्रद्धेनं आणि मनापासून करताय. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही जर करायचं म्हणून जर सकाळची पूजा किंवा नित्यपूजा जर करत असला तर अशा पूजेला, सेवेला काही अर्थ नाही. तुमचा भाव म्हणजे तुमचा भाव महत्त्वाचा पाहिजे, तुमची श्रद्धा महत्त्वाची पाहिजे, तुमच्या मनामध्ये तळमळ पाहिजे, स्वामींवर तुमचा अखंड विश्वास पाहिजे की स्वामी महाराज आहेत जे मला प्रत्येक संकटातून, प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतील. ह्यासाठी सांगते की आवर्जून स्वामींची जी पण पूजा करता, नित्य सेवा करता, ती मनापासून श्रद्धेनं करा, भक्तिभावानं करा. जी पण वस्तू अर्पण करता ती श्रद्धेनं करा. तर आता आपल्याला ह्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्यानंतर बघा, नैवेद्यामध्ये पण तुम्हाला सांगितलं आणि एक फूल अर्पण करायचं स्वामींना. एवढं तुम्ही सकाळी दररोज नित्यसेवेमध्ये नक्की आवर्जून करू शकता. त्यानंतर स्वामींना मुजरा करायचा आहे आणि त्याच ठिकाणी बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगते की स्वामींच्या नित्यसेवेमध्ये ना, नित्यसेवा ह्या आपल्या स्वामींच्या मार्गामध्ये सांगितलेले बघा. श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि 11 माळी जप आपल्याला दररोज आपल्या घरामध्ये पठण करायचा असतो. ही आपली नित्यसेवा ना खूप महत्त्वाची असते. ही जर आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये जर आपण ही सेवा जर सुरू ठेवली ना, तर तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी ज्या असतात, जे प्रश्नच तुमच्या आतापर्यंत सुटलेले नाही, तुमच्या अडकलेली जी कामं आहेत बघा, ती कामं सुद्धा मार्गी लागतात आणि ही नित्यसेवा करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ सुद्धा लागत नाही. मी प्रत्येक स्वामी भक्तांना सांगते की तुम्हाला जर खरंच वेळ असेल ना, अगदी अर्धा तास लागेल किंवा 20 मिनिटं लागतील, पण 3 अध्याय आणि 11 माळी जप नक्की करा. जरी तुम्हाला भले 11 माळी दररोज करणं शक्य नाही होत, तर तुम्ही 3 अध्याय पठण करा स्वामी चरित्र सारामृतातले आणि एक जरी माळ तुम्ही नामस्मरण जरी स्वामींचं केलं ना, तरी सुद्धा चालेल बघा. खूप महत्त्वाची सेवा आहे बघा. तुम्ही जी पण सेवा करता, ती सेवेचं जर तुम्हाला फळ मिळवायचं असेल ना, तर तुम्हाला नित्यसेवा कधीही चुकवून चालत नाही. मी प्रत्येक स्वामी भक्ताला सांगते की तुम्ही वेळ काढा, तुम्हाला नक्की वेळ मिळेल, पण नित्यसेवा ही खूप महत्त्वाची असते. जरी त्यातून जर तुम्हाला नाही शक्य होत की बाबा दररोजचे मला 3 अध्याय पठण करणे नाही शक्य होत, तर तुम्ही काय करा, दररोज तुम्हाला आपल्या देवघराजवळ बसायचं आहे, स्वामींना मुजरा करायचा आहे आणि 11 माळी नामस्मरण अगदी मनापासून श्रद्धेनं न चुकता तुम्हाला करायचंच आहे. तुम्हाला सांगते की स्वामींच्या सेवेत खूप म्हणजे खूप ताकद आहे बघा. आणि हे आयुष्य जगत असताना आपल्याला सेवा खूप महत्त्वाची आहे. आपल्या आयुष्यामध्ये जेवढी आपण सेवा करणार आहे ना, भले वेळात वेळ काढून तुम्ही जेवढी सेवा करणार ना, तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अडचणी आल्यानंतर त्यातनं मार्ग मिळत जाणार आहेत बघा. कारण आपल्या आयुष्यामध्ये सेवेला खूप महत्त्व आहे आणि स्वामींना आपल्याकडनं दुसरं काहीच हवं नसतं. तुम्ही एक आवड म्हणून आपण स्वामींना फुल अर्पण करतो, स्वामींना नैवेद्य अर्पण करतो, पण खरं जर स्वामींना आपल्याकडनं काय हवं असेल ना, तर त्या श्रद्धेनं केलेल्या सेवा हव्या असतात बघा. तुम्हाला जर नाही शक्य दररोजचे 3 अध्याय पठण करणं, तर तुम्ही 11 माळी जप करा आणि स्वामींना मुजरा करा, स्वामींना प्रार्थना करा आणि त्यानंतरच घरातून बाहेर पडा. जी नित्यसेवा करत असतो बघा, त्या नित्यसेवेमध्ये आपल्या स्वामींना आवर्जून अष्टगंध आणि हिनात तर नक्की अर्पण करायचं. आणि जी तुम्ही नित्यसेवा करता बघा सकाळची, ही नित्यसेवा करत असताना आपल्याला घाई गडबड करायची नाही, मन एकाग्र करायचं आहे आणि स्वामींची सकाळची पूजा सेवा घरामध्ये करायची आहे बघा. जेव्हा तुम्ही अशी नित्यसेवा तुमच्या घरामध्ये दररोज करणार बघा, दररोज तुम्ही अशी सेवा करणार आणि त्यानंतर तुमच्या कामानिमित्त तुम्ही घरातून बाहेर पडणार, त्यावेळेला नक्कीच तुम्ही हाती घेतलेल्या कामामध्ये सुद्धा तुम्हाला यश येणार बघा. आणि दिवसभर आपण जे पण घरामध्ये काम करतो किंवा बाहेर काम करतो, अशा वेळेला आपल्याला फक्त स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. कारण आपण जेव्हा नामस्मरण करत राहतो बघा, तेव्हा आपलं नामस्मरण जास्तीत जास्त वाढतं आणि जेव्हा नामस्मरण जास्त प्रमाणात होतं ना, त्यावेळेला आपल्या आयुष्यातील जे आपले
कर्माचे जे भोग असतात त्या भोगाची तीव्रता सुद्धा कमी होत जाते आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण हाती घेतलेल्या कामामध्ये यश येतं. अडचणी, संकटे, समस्या यातून सुद्धा आपल्याला मार्ग मिळत जातो. यासाठी नामस्मरण सुद्धा आपल्याला दिवसभर स्वामींचं आपल्या मुखामध्ये सुरू ठेवायचं आहे बघा. ही जी पूजा सकाळची असते ना, जी नित्यसेवा असते बघा, ती खूप महत्त्वाची असते आणि ज्यावेळेला आपण स्वामींची नित्यसेवा करून आपल्या दिवसाला सुरुवात करतो ना, तेव्हा नक्कीच तुम्हाला तुमचा दिवस जो असतो बघा, तो नक्कीच आनंदात जातो आणि आपल्या मनातील नकारात्मक विचारसुद्धा नाहीसे होतात. मनामध्ये एक सकारात्मकता येतो आणि आपण जे पण काम करत असतो किंवा जे पण गोष्ट करत आहोत त्यामध्ये नक्कीच स्वामी आपल्या सोबत असतात बघा. कारण प्रामाणिक कष्टाला आणि प्रामाणिक मार्गाने आपण जे काम करतो ना, त्या कामाला नक्कीच स्वामींची साथ असते. तर अशा पद्धतीनं दररोजची सकाळची नित्यसेवा अगदी साधी सोपी आपल्या घरामध्ये आवर्जून करा. आपल्या देवघरामध्ये आपले स्वामी आहेत आणि आपण स्वामींचे सेवेकरी आहोत. यासाठी सांगते की ही सेवा तुम्हाला दररोजची चुकवायची नाही. आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.